जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील गवड या गावामध्ये. मित्रांनो, या ठिकाणी भव्य दिव्य असं जुना हिंदकेसरी बैलपोळा मैदान संपन्न होतं आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी दाखल झालेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. दादा, याचं नाव काय? माऊली गिरवी. कुठली गिरवी? माळशिरस तालुक्यातली गिरवी. बरं, माळशिरस तालुक्यातली गिरवीतला माऊली आहे मित्रांनो. तर दादा, आज कसं नियोजन आहे? आज राजा बरोबर आहे. राजा कुठला? रेटरेंचा राजा. रेटरे. बरं, आज अतिशय सुंदर अशी गाडी पळताना दिसणार आहे आपल्याला. दादा, तुम्हाला शुभेच्छा. चला तर मित्रांनो, बघूया कोण कोण आले जुना हिंदकेसरी बैलपोळा मैदानामध्ये या व्हिडिओच्या. नमस्ते, नाव सांगा आपलं. तानाजी बंडे. बरं, आणि ह्याचं नाव काय? ब्रेकफेल चिमण्या. ब्रेकफेल चिमण्या. आज कसं काय नियोजन आहे? आज काय व्यवस्थित आहे. कुणाबरोबर पाळणार आहे? हरण्यासोबत होणार आहे. हरण्या. बरं, कुठला हरण्या? नाव काय माहीत नाही. नाव माहीत नाही, पण हरण्याबरोबर नियोजन करण्यात आलं आहे. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला दादा. मित्रांनो, साळशिरंबेचा किसान पण आलाय. कसं काय नियोजन आहे किसानचं दादा? भारत बरं आहे. आकुडायवर. आकुडायवरच्या भारत बरोबर आहे. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. तर ह्याचं नाव काय? मथुर. मथुर. आणि पलीकडचा गुरु. गुरु. मथुरचं गाव कुठलं रे? बानेर पुणे. बानेर पुणे. कसं काय नियोजन आहे दोघांचं? नियोजन आहे. बरं, चला शुभेच्छा. मित्रांनो, भवानी पण आलाय आणि पलीकडे बादल आहे. भवानीचं कसं काय नियोजन दादा? साहेब बरोबर. नाना पेशंटच्या. बरं, चांगलं नियोजन केलं आहे. चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, पाचवडकरांचा हरण्या पण आलाय. इकडं महबूब पण आलाय. कसं काय नियोजन आहे महबूब आणि हरण्याचं? काय हरण्या बरं नाही, सम्राट बरं आहे. महबूब कुणाबरोबर आहे? सम्राट. बरं, आणि हरण्या? हरण्या तेजा बरं आहे. बरं, चांगलं नियोजन केलं आहे. चला शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. अजून पलीकडे बघूयात. मित्रांनो, सुंदर पण आलाय आणि इकडे पाहू शकता ह्याचं नाव बिरा. आणि पलीकडे बादल. बिरा बादलचं कसं काय नियोजन आहे? घरची गाडी. घरची गाडी आहे. घरची का गाडी? घरची आता असेल पळवायची घरची गाडी. बरं, बैल कोणाला कशाला मागायला. बरं, मग त्याच्यामुळे घरची गाडी पळवायची का? बरं, चला शुभेच्छा. चालतं. मित्रांनो, रायफल पण आलाय बघा. रायफलचं कसं काय नियोजन आहे? आज येड्या चित्त्यावर आहे. येडे चित्ते बरोबर केलं नियोजन. आणि भुंगा? आणि भुंगा ह्याच्या बरे हा? गोडचा सारख्या. गोडच्या सरच्या बरोबर भुंगा. कितव्या गटात गेला पळायला? भुंगा आता 4 का काहीतरी गटात गेला. बरं, 4 मध्ये भुंगा आणि 33 मध्ये ना, 33 मध्ये 5 नंबर. 33 मध्ये 5 नंबर मध्ये. चांगलं नियोजन केलं तुम्ही. येडा चित्ता. येडा चित्ता आणि रायफल मोरगावचा. अंदाज गट? अंदाज गट 33 नाही तर 29. 29. बरं, चालतंय. चला. एकाच दिसेल. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. मित्रांनो, रामाशेठ पण आलाय. रामाशेठचं कसं काय नियोजन आहे? स्वराज बरोबर केलंय का? आणि ह्याचं बोळाशंकर बरोबर. मित्रांनो, साहित्यांचं बोळाशंकर बरोबर नियोजन आहे आणि रामाशेठचं स्वराज बरोबर नियोजन केलंय. चांगले नियोजन आहेत आज सगळे. चला शुभेच्छा तुम्हाला दादा. मित्रांनो, महाराज पण आलाय. महाराजचं गाव कुठलं? हां, दरुज. कसं काय नियोजन आहे महाराजचं? रायबाबरोबर नियोजन केलं आहे. चांगलं नियोजन केलं आहे. आणि मित्रांनो, इकडं हिंदकेसरी स्वराज पण आलाय आणि दादा पण भेटले. दादा नमस्ते. रामाशेठ बरोबर नियोजन केले. आज चांगलं नियोजन आहे. अंदाज गट काय? गट 36 मध्ये. बरं, चालते. चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, शंभू आणि देव आल्यात बघा. 11-11. कसं काय शंभूचं नियोजन आहे? शंभूचं कसं काय नियोजन आहे? विशाल दादा. दोघांचं बिन विशाल दादाने केलं का? बरं, चला शुभेच्छा मग तुम्हाला. नाव काय दादा? सरजा. गाव कुठलं? बरं, आज कसं काय नियोजन आहे? कोणाबरोबर पळणार आहे? आदत. दोन्ही पण आदत. बरं, आदत का पळवायचा निर्णय घेतला ओपन मध्ये? मागच्या मध्ये पळालेली गाडी चांगली. 3 मैदान पळाले. बरं. ते कुठल्या मैदानात पळायचं? आदतच्या का ओपनच्याच? ओपनच्या मैदानात पळवली. बरं, म्हणजे निमसोडला. आणि अंदाज गट काय तुमचा? 17. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला दादा. राम राम सर. राम राम. कुठलं गाव? महूद. कुठं आले? महूद सांगोल तालुका. सांगोला तालुक्यातलं. बरं, आणि कुठले नंदी आणले दादा? गजा 46 आदत पळणार आहे. गजा 46 आणि हा सरजा. सरजा. हो,
तर दादा मला मगाशी सांगितलं होतं तर ओपनच्या मैदानामध्ये आदत पळवण्याचं धाडस आदर म्हणजे बघायचं काय होतंय नशीब कुठं कोणाचं काय उजळल सचिन आणि लक्ष कसं उजळलं तसं आपलं उजळलं तर नशिबानं उजळलं. प्रत्येक सर्वसामान्याची हीच अपेक्षा असते का हो दादा? होय लय आशा लावून बसलेले असतात आणि मग अशा सगळ्याच असते सगळ्या गोष्टी. आणि मैदानाविषयी काय सांगाल दादा? मैदान चांगलं आहे पहिल्यांदाच आम्ही आलोय बर आदत मध्ये. आदतमध्ये पहिल्यांदा आलाय आणि असं ओपन राहिला की ओपनची बैल घेऊन नाही ओपन पहिल्यांदाच आलं. पहिल्यांदा आदत. बर चला तुम्हाला शुभेच्छा आजच्या धन्यवाद, मैदानात. सर. ओके.